हा अतिशय तळेकांठी गावानं रत्नागिरी जिल्ह्यातल्या तळेकांठी गावानं घेतलेला स्तुत्य उपक्रम आहे। शेवटी निसर्गाच्या गोष्टीमध्ये आपण चर्चा करतो, पर्यावरणाच्या निमित्तानं काही चर्चा करतो, परंतु पर्यावरणातला समतोल राखण्यासाठी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो। सगळीच कामं सरकारच्या माध्यमातून होतील, अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होतील, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून होतील ही वस्तुस्थिती आहे, परंतु आपण देखील पुढाकार घ्यावा लागतो आणि तो पुढाकार रत्नागिरी जिल्ह्यातल्या तळेकांठी गावानं घेतला। आणि जो मुंबई गोवा महामार्ग आहे त्याच्यावर एक फार मोठा वृक्षारोपणाचा कार्यक्रम त्यांनी घेतला आहे। त्याला शुभेच्छा देण्यासाठी मी इथे आलो होतो। आणि दुसरा आम्ही जे संकल्प केला आहे की शालेय विद्यार्थी असतील, 11वी 12वीतले विद्यार्थी असतील किंवा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे विद्यार्थी असतील, त्यांनी या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या घरात किमान 2 झाडं लावावीत अशा पद्धतीचं एक अभियान भविष्यामध्ये आम्ही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राबवतोय आणि ते देखील यशस्वी होईल। 2 कोटी रुपयाची तो झाडं लावणारच आहे, त्याच्यावर ते कंपल्शनच आहे। परंतु ही फक्त कॉन्ट्रॅक्टरची, मगाशी आमच्या कदम साहेबांनी भाषणामध्ये सांगितलं नाही, हे फक्त काही कॉन्ट्रॅक्टरची किंवा शासनाची जबाबदारी नाही, आम्ही पण त्याच्यामध्ये पुढाकार घेतो अशा पद्धतीची भावना फक्त तळेकांठ्यामध्ये नाही, पूर्ण 850 ग्रामपंचायतींमध्ये निर्माण व्हावी म्हणून हा माझ्या दृष्टीनं कार्यक्रम स्तुत्य आहे। हा विचार त्याची चौकशी होईल, त्याच्यावर कारवाई होईल, ही प्रवृत्ती कोण आहे, कशा पद्धतीनं हे पेपर फोडले जात आहे त्याची सविस्तर चौकशी झाल्यानंतर, कारण ती इन्क्वायरी सुरू होईल। ती इन्क्वायरी सुरू असताना मी बोलणं त्याच्यावर योग्य नाही, परंतु या सगळ्या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये शासन कारवाई करेल आणि पोलीस देखील कारवाई करतील। सर, यापूर्वी नीट आणि आता टीईटी म्हणजे विद्यार्थ्यांच्या अक्षर स्वप्नांशी खेळ होतं, म्हणजे शासनाला कुठं या गोष्टी गांभीर्यानं बघणं नाही, नक्कीच गांभीर्यानं घेतलं पाहिजे। टीईटी ही परीक्षा याच्यासाठी होती, शिक्षकांसाठी होती आणि विद्यार्थ्यांसाठी नीट ही परीक्षा होती, परंतु शिक्षकांसाठी असू दे, माझ्यासाठी परीक्षा असू दे, तर अन्य कोणासाठी असू दे, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली पाहिजे। त्या पेपरमध्ये कुठेही फूट होता कामा नये, ते पेपर फुटता कामा नये, ही दक्षता घेतलीच गेली पाहिजे आणि या सगळ्या सिस्टीमच्या विरोधामध्ये जाऊन जे काम करत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। राहुलजी गांधी कायमस्वरूपी देशाच्या यंत्रणेवर आजपर्यंत देशात किंवा परदेशामध्ये जाऊन नुसती टीका करत आलेली आहे। एखादी संस्था किंवा एखादी सिस्टीम सुधारण्यासाठी त्यांनी कधीही मार्गदर्शन केलेलं नाही। एकमेव एनडीएचं सरकार वाईट आहे हे दाखवण्याचा ते प्रयत्न करतात, परंतु हे दाखवत असताना स्वतःचं अस्तित्व काँग्रेस पक्षाचं काय आहे हे देखील ते विसरतात। त्यामुळे त्यांनी घेतलेली एखादी भूमिका आणि ती शासनाच्या दृष्टीनं, महाराष्ट्राच्या दृष्टीनं, देशाच्या दृष्टीनं जर योग्य असेल ती आपण स्वीकारू, परंतु कायमस्वरूपी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना टार्गेट करून एनडीएवर प्रहार करायचे ही जी काही त्यांची प्रवृत्ती आहे ही फार चुकीची आहे। त्याच्यामुळं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे 80-90 सलग निवडणुका हरलेत त्यांनी आमच्यावर काय टीका करावी। बघा, लोकशाहीमध्ये कोणी कुठे फिरावं, कोणी कोणाचा प्रचार करावा हे लोकशाहीतला एक भाग आहे, पण तो कधी करावा, सगळं गेल्यावर करून उपयोगाचं नाही ना। पूर्वीपासून जर फिरले असेल सगळं टिकलं असतं आणि तिथं जाऊन बोलतायत काय युपीटीचे पक्षप्रमुख, ते गद्दार आहे। पण ज्यांनी 2019ला BJP बरोबर सत्तेमध्ये येण्याचा प्रयत्न केला, सत्तेमध्ये येत असताना नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो लावून आम्ही मतं मागितली आणि 2019ला सगळं झाल्यानंतर पद मिळण्यासाठी ते काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले, ही खरी महाराष्ट्रातल्या मतदारांबरोबर केलेली गद्दारी आहे। त्याच्यामुळे 6 खासदार जे आले किंवा आम्ही जे उठाव केला ते गद्दार नाही, खऱ्या अर्थानं वंदनीय बाळासाहेबांचा विचार ज्यांनी विकला ते गद्दार आहे। आणि म्हणून सांगितलं ते फिरतात त्याच्यावर काही आक्षेप नाही, पण ते फिरताना कायमस्वरूपी एकच सांगतात गद्दार गद्दार गद्दार। ज्यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी गद्दारी केली, ज्यांनी महाराष्ट्रानं युतीला जे मॅन्डेट दिलं होतं त्यांच्याशी गद्दारी केली, त्यांनी गद्दारीची भाषा आणि गद्दारीची व्याख्या आम्हाला शिकवली। आता खासदार झाले, आमदारांची देखील चर्चा सुरू झालेली आहे, काय एकंदरीत नाही, आमदारांची चर्चा कधी सुरू झाली? महाविकास आघाडीची मुंबईमध्ये जी बैठक झाली आणि त्या महाविकास आघाडीच्या बैठकीला 24 आमदार गैरहजर होते। आता मग 24 आमदारांच्या मनात नक्की काय आहे हे विचारलं पाहिजे ना। त्याच्यामुळं महाविकास आघाडीच्या नेतृत्वावर सगळे नाराज आहेत, कोणाचा कोणाला मागमूस राहिलेला नाही आणि जर स्वतःहून काही मंडळी शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारणार असतील तर आम्ही कशाला नाकारावं। त्याच्यामुळे जे 24 आमदार पहिले गैरहजर राहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करतो, त्यांची काय नाराजी आहे। राजकारणातली एक प्रोसिजर आहे, कोणामुळं कोणाचा पक्ष थांबत नाही, परंतु तो पक्ष काय ताकदीचा आहे याचं आत्मचिंतन, आत्ममंथन झालं पाहिजे। आज शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना ही महाराष्ट्रातली खासदारांच्या बाबतीतली 1 नंबरचा पक्ष बनलेला आहे। महायुती 6 खासदारांनी वाढलेली आहे, एनडीएमध्ये आपलं संख्याबळ वाढलेलं आहे। त्याच्यामुळं कोण कोणाच्या विरोधात उभे करणार आहे त्याच्यापेक्षा कोण जिंकणार आहेत हे महत्त्वाचं आहे। डॉक्टर श्रीकांत शिंदेनी स्वतःच्या कर्तृत्वावर, देशपातळीवर त्यांचा एक आवाका तयार केलेला आहे। स्वतः नरेंद्र मोदी साहेबांचं त्यांच्यावर प्रचंड प्रेम आहे, अमित शहा साहेबांचं प्रचंड प्रेम आहे आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की जी शिष्टमंडळं तयार झाली, सिंदूरचा ऑपरेशन झाल्यानंतर
जगामध्ये भारताची भूमिका मांडण्यासाठी त्यावेळी सगळ्यात तरुण शिष्टमंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे होते. त्यांचा कामाचा आवाका, पाठपुरावा करण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीनं ते महाराष्ट्रामध्ये फिरत आहेत त्याच्यामुळं केंद्रीय मंत्री व्हायला ते नक्की पात्र आहेत. आणि गुलाबराव पाटील साहेबांचीच नाही, आमची देखील सगळ्यांची इच्छा आहे की माननीय डॉक्टर श्रीकांत शिंदे केंद्रामध्ये मंत्री झाले पाहिजे. पहिल्या निवडणुकीला कदाचित एकनाथ शिंदे साहेबांचे सुपुत्र म्हणून श्रीकांत शिंदे निवडून आले असतील, त्याच्याबद्दल आमचं कोणाचंच दुमत नाही. परंतु त्यांच्या नेतृत्वानं आणि कर्तृत्वानं आणि त्यांच्या कामानं ते स्वतः आता एक स्वयंभू नेते झालेले आहेत, हे आपल्याला नाकारता येणार. आपल्याकडे 2 महत्त्वाचे भाग आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये. आपल्याकडे जे फॉरेस्ट आहे, जे आपण फॉरेस्टच्या बाबतीत बोलताय, ते फक्त आपल्याकडे 1% आहे. बाकी आपल्याकडे पूर्ण प्रायव्हेट फॉरेस्ट आहे. आणि कायदा असं सांगतो की प्रायव्हेट फॉरेस्टमधली जर वृक्षतोड करायची असेल तर त्याची परवानगी घ्यावी लागते आणि ते परवानगी घेऊनच करतात. आपल्याकडे फॉरेस्ट कमी असल्यामुळे हे सगळे अडचणी येत आहेत. बाकीचे जिल्हे जर आपण बघितले तर 30%, 42%, 50% पण फॉरेस्ट आहे. आपल्याकडे 1 ते 3%च फॉरेस्ट आहे. त्याच्यामधनं हा मला संकेत द्यायचा होता की माननीय एकनाथ शिंदेसाहेब आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्यामधलं बॉन्डिंग हे अतिशय विलक्षण असं आहे. त्याच्यामुळे दुसरा कोणतरी मध्ये विमानामध्ये बसला म्हणून त्यांचं काही बॉन्डिंग कमी होणार नाही, हेच मला सुचवायचं होतं. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट सांगितली की त्यांचं बॉन्डिंग हे फक्त राजकीय नाही तर राजकारणाच्या पलीकडे त्यांची मैत्री आहे दोघांची. त्याच्यामुळे महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम ते दोघं आणि सुनेत्रा वहिनी अतिशय चांगल्या पद्धतीनं करतायत. त्याच्यामुळं आपण जे काय ते विमानामध्ये बसले, विमानामध्ये चर्चा झाली, काय झालं तुम्हाला पण कळलं, आम्हाला पण कळलं नक्की काय झालं. एक एका खिडकीकडे बसले होते, एक एका खिडकीकडे बसले होते. कशी चर्चा होऊ शकते हे पण मला कळलं नाही. तरी देवेंद्रजींनी मधली सीट पण रिकामी ठेवलेली होती. तरी ठीक आहे, लोकशाहीच्या 4थ्या स्तंभानं आम्हाला दाखवलं, आम्हाला प्रश्न विचारले, आम्ही सांगितले. पण त्याच्यापेक्षा पुढचं उत्तर मिळावं म्हणून तो स्टेटस ठेवला होता. त्याच्यावर त्यांनी स्वतः खुलासा केला ना. तरी त्यांची भूमिका मांडलेली. आता त्यांनी स्वतःहून भूमिका मांडल्यानंतर मी त्यांची कशाला भूमिका मांडतो? त्यांनी स्वतःहून भूमिका मांडली. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.